दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि दादा राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्यानंतर आता सुनेत्राताई हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले पाहिजे असं आमचं मत आहे आणि आमचा पक्ष मजबूतीने पुढे चालेल. खालतीवरती आपल्याला काय करता येईल काय नाही ते नंतरच्या गोष्टी आहेत, परंतु एकत्रित येणं हे गरजेचं आहे. तुम्हाला वाटतंय की असं होईल? कारण शरद पवार ज्येष्ठ नेते. नाही, नेते आहेत आता शरद पवार साहेब नेते आहेतच. हा सुद्धा ते नेते आहेत, त्यांना काय आम्ही नाही म्हणत नाही, परंतु पुढच्या गोष्टीसुद्धा कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करून पुढे आपल्याला विकासाकरता आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला कुठेतरी एक होणं गरजेचं आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम आहेत. बाबा, तुम्ही अजितदादा यांच्या फार जवळचे होते. अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर जेवढी अपघाताची चर्चा होत आहे तेवढी विलिनीकरणासंदर्भातली चर्चा होत आहे. तुमच्याशी अजितदादा गेल्या काही महिन्यात विलिनीकरण होणार आहे याबद्दल बोलले होते का? नाही, असं काय चर्चा आमचा झाला नाही, कारण की मी फार जवळून मी त्यांच्यासोबत होतो, फार जवळचा होतो. सुरुवातीपासून 90पासून आम्ही सोबत आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो असं आहे, आणि असं काही चर्चा झाली नाही. अजितदादा कधी तुम्हाला बोलले की अशी चर्चा आपण करतोय, हे राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचे सहकारी असल्यामुळे आपण पुढे दोन्ही पक्ष एकत्रित आणणार आहोत असं बोलले होते? नाही, असं काही चर्चा झाली नाही. फक्त आता वातावरण म्हणजे आता महानगरपालिकामध्ये एकत्रित होऊन ते लढले, पुण्याच्या वगैरे जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपण एकत्रित होऊन लढलं तर चांगलं होईल असं प्रकारचं ते मीटिंगमध्ये चर्चा झाली होती, बाकी काही नाही. पण ती एकत्रीकरणाची चर्चा फक्त महानगरपालिका पुरता मर्यादित होती, जिल्हा परिषद पुरता मर्यादित होती, की पुढेही राजकीय दृष्टिकोनातून दोन्ही पक्ष एकत्रित येतील? ती चर्चा कशी होती? तुमचा काय आकलन आहे? नाही, त्याच्यामध्ये असं काहीच नाही. फक्त निवडणुकीपुरतंच ते एकत्रित होऊन आपण स्थानिक पातळीवर जसं ॲडजस्टमेंट होईल त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करून लढावं असं प्रकारचं त्यांचं पक्षामध्ये चर्चा झाली होती, बस. आता अजितदादा यांची उपमुख्यमंत्री म्हणून जागा जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी सांभाळलेली आहे. मात्र पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल याबद्दल अजूनही वेगवेगळे मत आहेत. वरिष्ठ नेते जे तुमचे आहेत, ज्यांनी नेहमी केंद्रात राष्ट्रवादीचा किल्ला लढवला, ते प्रफुल्ल पटेल जे आहेत, त्यांची इच्छा दिसून येत आहे की त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावं. नाही, त्यांनी आता आपलं प्रतिक्रिया दिलेलं आहे की आता मी काही राष्ट्राध्यक्ष राहत नाही, आणि त्या दृष्टिकोनातून दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि दादा राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्यानंतर आता सुनेत्राताई हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले पाहिजे असं आमचं मत आहे आणि आमचा पक्ष मजबूतीने पुढे चालेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात, वेगवेगळे मतमतांतर गेले 3 ते 4 दिवस त्याबद्दल होत आहेत. तुमची वैयक्तिक भावना काय आहे? दोन्ही राष्ट्रवादी आता अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित यायला पाहिजे का? हे सगळं पहिलेच आले असतं तर बरं झालं असतं दादा असताना, परंतु आजसुद्धा माझं मत आहे, पहिलेसुद्धा मी हेच बोललो होतो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आले पाहिजे, म्हणजे आपला विकासाकरता या राज्याचा विकास झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण सगळे एकत्रित होऊन मतविभाजन करण्यामध्ये काही अर्थ नाही, आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळं पार्टी एक मजबूत होऊ शकते आणि चांगलं ताकद वाढू शकते. त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी एकत्रित येऊनच पुढे गेला पाहिजे. पण एकत्रित आले तर नेतृत्व कोणाचं? मग नेतृत्व साहजिकच आपले उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला पुढे लढायचं आहे. पण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात शरद पवारांच्या गटाने विलीन व्हावं? आता विलीन होत असतील तरच पुढच्या गोष्टी आहेत. म्हणजे सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य केल्यानंतरच तो विलिनीकरण झाला पाहिजे? साहजिकच आहे. ते आपलं गटामध्ये यायचं असेल तर एकतर नंबर 1 NDAचा पॉलिसी, NDAच्या सोबत आपण गेला पाहिजे, जसं आम्ही NDA सोबत आहोत, आणि त्याच प्रमाणामध्ये त्यांना नेतृत्व मान्य करावं लागेल ताईंचं, आणि ताईंचं नेतृत्व मान्य केलं की आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला वाटतंय की असं होईल? कारण शरद पवार ज्येष्ठ नेते. नाही, नेते आहेत आता शरद पवार साहेब नेते आहेतच. हा सुद्धा ते नेते आहेत, त्यांना काय आम्ही नाही म्हणत नाही, परंतु पुढच्या गोष्टीसुद्धा कुठेतरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करून पुढे आपल्याला विकासाकरता आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला कुठेतरी एक होणं गरजेचं आहे. म्हणजे शरद पवार गटातील जे नेते त्यांनी राजकीय वास्तविकता स्वीकारलं पाहिजे.
सुप्रिया सुळेंबद्दल आता जर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीने एकत्रित जावं तर सुप्रिया सुळेंनी केंद्रात आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात असं सगळी विभागणी राहावी. नाही, आता हे जरंतरच्या गोष्टी आहेत. जेव्हा येतील, जेव्हा आपण एक होऊ, त्याच्यामध्ये खालतीवरती आपल्याला काय करता येईल काय नाही ते नंतरच्या गोष्टी आहेत. परंतु एकत्रित येणं हा गरजेचं आहे. मग कोणाला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट कसं काय ॲडजस्टमेंट करायचं आहे ते आमचे नेते करतील. तर धर्मराव बाबा आत्राम 1990 पासून अजितदादा यांच्यासोबत सुरुवातीपासून काम करत होते आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की अजित पवार यांनी विलिनीकरणासंदर्भात माझ्याशी कधीही चर्चा केली नाही, इतर कुठल्याही सहकाऱ्यांसोबत चर्चा केली नाही. मात्र राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांना असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आता एकत्रित येणं आवश्यक आहे. राजकीय वास्तविकता जी आहे ती एकत्रीकरण करताना निश्चितच लक्षात घेतली पाहिजे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.